साळूमामा आलेले होते. साळूमामानं रात्रीचा कार्यक्रम केला. आमच्या वडिलांचे बंधू नारायण बाबा ते म्हणले, मामा म्हणे हे पोरगच्या मायला लयच कुणीकडे करतेकडे गावामध्ये काही गोपत करत राहते, याला घेऊन जा म्हणे गठोडे बिठोडे सांभाळायचे काम येईल. बरं मी येतो. त्यांच्या बरोबर ते गावोगाव गठोडी घेऊन फिरायचे. बारी गेले आपले फिरले. पण ते छोट्या वयामध्ये गाण्याचं जे आता ज्याला आपण टिपचं गाणं म्हणतो उंच स्वरातलं, हा लहान मुलगा असल्यामुळे उंच स्वरातलं गाण्याला तर ते तुम्ही गात असल्यानंतर ते आम्ही इकडं ध्यानात ठेवायचं, ते गात असल्यामुळे त्यानं ध्यानात ठेवायचं. रीला री हा असं जोडत ते ध्यानात राहिलं. आणि एक गाणं लहान बाळाचा रोल मिळाल्यामुळं ते गाणं म्हणून दाखवतो. लोकांना खूप आवडलं ते. अच्छा अच्छा. त्या काळात म्हणजे वगनाट्य होतं त्यावेळेस त्या प्रकारे. हा वगनाट्यातच काम करायचे. ते आवडलं तर ते लोकांना वाटायला लागलं मराठी. ते म्हणायचे, अरे साळोबा ते पोराला मंदिर आहे ते आर्याला मंदिर बरं तिला चांगलं म्हणते म्हणे. त्यांना गाणं म्हणायला व्हायचे. तर ते आवाज इतका सुंदर होता की त्या काळचा खूपच आवाज बरा वाटला त्यांना. आणि तिथून त्यांना ते दौलत ज्यादा सुरुवात झाली. पैसा यायला, एक पैसा दोन पैसे दोन आणि काय म्हणतात ती जमा करून मग ते ठेवायचे जवळजवळ. बरंच चाललं. अंगावर कपडे आले, काम करायला लागले, स्टेजला राहतात. हळूहळू असं वाढता त्यांची एकंदरीत पूर्व कहाणी. हा बरं ते त्या काळातले जे गाणे बिणे होते ते गाणे आहे का संरक्षित तुमच्याकडे? नाही, काहीच नाही. आणि वडिलांचं गाणं आजपर्यंत कुणाला सांभाळूनही ठेवता नाही. मी स्वतः 10 आणि 15 वर्ष त्यांच्या सोबत राहिलो. पण आज जे म्हणलंय ते उद्या नाही. आणि उद्या जर त्याच याच्यातलं म्हणलं तर दुसरे शब्द टाकतील. ते शब्द त्यांना म्हणता येत नव्हते. असं ठराविक गाणं नव्हतं. ठराविक गाणं. विषय काय असायचे बरं गाण्याचे? ते कथानकाला लागून. कथानक काय असायचं समजा? आता जे राजेवाड्यांचं राहत होतं आणि लहान मुलाचा रोल असेल त्या लहान मुलाच्या रोल सारखं ते एखाद्या वगनाट्याची स्टोरी सांगा ना तुम्ही समजा जी बघितली ती. चहा घ्या वाटलं. पण